नमो बुद्धाय. मी विवेकानंद SP ऐरावत, मुक्काम सौंदळ, तालुका समाज संघ याद्वारे संचालित बौद्ध संस्कार विधी प्रमुख आज एक नवीन विषय आपल्यासमोर घेऊन येत आहे. आणि हा विषय असा आहे, ह्या विषयाला गांभीर्याने लोकांनी घेतले नसल्यामुळे आजही म्हणजे 6 डिसेंबर जशी तारीख आज चालली गेली ह्या महिन्यात, तर 6 डिसेंबरला नेमकं म्हणायचं काय? बाबासाहेबांच्या निधनाला महापरिनिर्वाण दिन म्हणायचं की महापरिनिर्वाण दिन म्हणायचं, महानिर्वाण दिन म्हणायचं की महाप्रयाण दिन म्हणायचं? ही डिसेंबरला नेमकं संबोधन काय करायचं, हा संभ्रम जो आहे, हा भ्रम जो आहे, हा बाबासाहेबांच्या निधनाच्या नंतर म्हणजे आज 69 वर्ष झालेत, तरी लोकांना आज बाबासाहेबांच्या निधनाला काय म्हणायचं हा एक प्रश्नच आहे. आणि हा प्रश्न याच्यासाठी आहे कारण आपण बाबासाहेबांना बघितलं आहे. बाबासाहेबांना बघितलं आहे म्हणजे जसा आपल्याला दिसला तसा बघितला आहे, परंतु बाबासाहेबांना आपण वाचलं नाही आहे. म्हणजे दिसणारा बाबासाहेब आणि वाचणारा बाबासाहेब, ह्या दोन ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे. बाबासाहेब जे आहे ते आपल्याला समजून घेणे आहे पाहिलेल्या बाबासाहेबांपेक्षा आपण स्वतः वाचलेला बाबासाहेब. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महान होते, यात काही दुमत नाही. त्यांच्या निधनालाही महानतम निधन त्यांचं आहे, यातही काही दुमत नाही. परंतु त्यांच्या निधनाला महापरिनिर्वाण दिन संबोधणे हे खरंच योग्य आहे का? ही एक जी गोष्ट आहे ती फार जाणून घेण्यासारखी आहे. कारण सम्यक आपण बुद्ध धर्माचा अभ्यास करता, बुद्ध धर्माच्या संस्कृतीमध्ये महापरिनिर्वाण कोणाचा हा प्रश्न तेव्हा त्या काळी सुद्धा निर्माण झाला होता. अरहंत सारीपुत्त मोगलायन हे 2 अरहंत होते. महापरिनिर्वाण, परिनिर्वाण आणि निर्वाण ह्या संकल्पना आहेत. आणि सारीपुत्त आणि मोगलायन हे अरहंत होते. अरहंताच्या निधनाला परिनिर्वाण असे संबोधले जाते. आणि मग बाबासाहेब अरहंत होते काय की ते तर बोधिसत्व होते. मग बोधिसत्वाच्या निधनाला काय म्हणायचे? महापरिनिर्वाण म्हणायचे काय? निश्चितच बाबासाहेब बोधिसत्व होते, यात काही दुमत नाही. परंतु ते सम्यक संबुद्ध नव्हते, म्हणून महापरिनिर्वाण हा फक्त सम्यक संबुद्धाचाच होऊ शकतो. ही जी गोष्ट बाब आहे ती लक्षात घेण्याजोगी आहे, घेतल्या पाहिजे आपल्यानी. पण 6 डिसेंबर 1956 मध्ये बाबासाहेबांचा महाप्रयाण झाला. म्हणजे त्यांचा महान व्यक्ती सोडून जाणे, म्हणजे महान व्यक्ती असल्यामुळे महा आणि सोडून जाणे म्हणजे प्रयाण. आणि निर्वाण म्हणजे मरण पावणे ही संकल्पना बुद्ध धर्मात नाही आहे. निर्वाण म्हणजे जिवंतपणी आपण निर्वनस्थ होऊ शकतो. निर्वाण ही संकल्पना जी आहे ती मृत्यूशी निगडीत नसून जिवंतपणी आपण प्राप्त केलेल्या त्या आचरणाबद्दल आहे. म्हणून बाबासाहेबांचा निर्वाणही नाही, परिनिर्वाणही नाही आणि महापरिनिर्वाण नाही, तर त्यांना आपण महाप्रयाण हा संबोधन करणे योग्य आहे. आपण 6 डिसेंबर हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणून संबोधतो. आणि असे संबोधल्याने झाले काय की लोकांनी महापरिनिर्वाण ह्या दिनाला एका म्हणजे डॉक्टर बाबासाहेब हे व्यक्तिपूजक, विचारपूजक नसून व्यक्तिपूजक अशा प्रकारे त्यांनी घेतले. आणि अशा प्रकारे घेताना झालं काय की बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन, तर मग काही लोकांनी ज्योतिराव फुल्यांचा सुद्धा महापरिनिर्वाण दिन, रमाईचा सुद्धा महापरिनिर्वाण दिन, मग समजा बिरसा मुंडाचा सुद्धा महापरिनिर्वाण दिन. तर अशा प्रकारे लोकांनी आपल्या ह्या महापरिनिर्वाण दिना म्हणजे ह्या शब्दाला एक पावित्र्य भेटल्यामुळे बाकीच्या लोकांनी काय केले की आपापल्या महापुरुषांना सुद्धा महापरिनिर्वाण दिन लावणे हे सुरुवात केली. याच्यामुळे जी बुद्ध धर्मातील जी संकल्पना आहे ती संकल्पना मुळातच लोप पावली. बुद्ध धर्माच्या ज्या विचारांना जो आहे तो तडा गेला एक प्रकारे. आणि
बाबासाहेबांच्या आणि बुद्धांच्या विचाराची अवहेलना झाली ह्या एका शब्दामुळे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. प्रकारची एक म्हणजे मृत्यूला महापरिनिर्वाण दिन संबोधणे हे सुरू झाले. आणि झाले काय की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, आधुनिक बुद्ध आहेत, त्याचबरोबर बाबासाहेबांना मानणारे महापरिनिर्वाण दिन म्हणतात. तर झालंय काय की रिपब्लिकन वादात अडकलेले जे बसप म्हणजे बहुजन समाज पार्टीवाले आहेत, त्यांनी जे मान्यवर कांशीराम साहेब आहेत यांच्या निधनाला सुद्धा महापरिनिर्वाण दिन संबोधायचे काय, हा एक प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला. कारण ते स्वतः BSP वाले, बसपवाले, बाबासाहेब जसे बोधिसत्व होते तसेच मान्यवर काशीराम साहेब सुद्धा बोधिसत्व होते हे ते मान्य करू लागले. आणि मग समजा तेही बोधिसत्व होते तर त्यांच्या म्हणजे काशीराम साहेबाच्या निधनाला सुद्धा आपण महापरिनिर्वाण दिन संबोधायला पाहिजे, ही एक अट्टहासाची भूमिका जी आहे त्यांनी म्हणजे घेतली होती. तर अशाच प्रकारे की ज्या शब्दाचा म्हणजे योग्यरित्या समजा आपण वापर नाही केला, म्हणजे समाजाला आपण समजा नवीन काही देत आहोत तर ते योग्यरित्या दिले पाहिजे. जर योग्यरित्या दिले नाही तर समाज जे आहे ते संभ्रमितच असेल. आणि समजा काही योग्यरित्या समजा आपण देऊ शकलो नाही तर काहीच न दिलेलं बरं, जसं आहे तसं. पण आपण समजा काही नवीन देत आहोत तर ते योग्यरित्या देणे आणि त्याला समजणे गरजेचं आहे. तर 6 डिसेंबरला नेमका शब्द वापर काय करायचा याच्या बाबतीत आपण आजही म्हणजे संभ्रमित आहोत. तर मला वाटते की ज्यांना अधिक जाणून घ्यायचं असेल की महापरिनिर्वाण किंवा आणि काय संबोधायचं 6 डिसेंबर ह्या दिवसाला, तर त्यांनी तालुका बौद्ध महासंघ सळकर्जुनी खाली दिलेल्या नंबरवर त्यांनी संपर्क करावे आणि ह्या दिवसाला नेमकं संबोधायचं काय ही अधिक जाणून घेण्याची ज्यांची इच्छा असेल त्यांनी खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून हा विषय जो आहे तो संपूर्णपणे समजून घ्यावा. नमो बुद्धाय.